मला माहितच ना काच पाहिलं मला म्हणजे पाहिलं ना मी म्हटलं पोरगीच आहे का झोपेत काय नंतर असं वाटलं काही सामान झाकून ठेवलंय का काय रुपये होत म्हातारीचं पण छोटी वर्षाला तेवढं पण कसं करावं लागलं राहिलं ना आणि चहा जागी जर घ्या का असती तर बाबा मम्मा से हाय हाय पहिल्यापासूनच तिने ही गाठ झाली संसार यांचं जर नीट ठेवणं संध्याकाळच्या हातात नाही होत कसं ठेवणं पोरी कशा ठेवणं मामा कसं ठेवणं तिने पहिल्यापासून मामांच्या ह्याच्यात मग तिला जर मान्य नव्हतं तर लग्नच नव्हतं करायचं जर नाही काही असं मामांबद्दल आता ती अशी बोलते तशी बोलते दोघे सारखीच आहे ते तर आहे दोघं सारखीच पण मग तेच त्यांच्या हातात होतं नाटके करते ती पण त्यांच्यासाठी तेच नाटके हा काय म्हटलं त्यांचं बरोबर समज नाटके करते आपल्याला त्यांचे मला त्यांची तिथे कवडीचं आणि काडीचं घेणं नाही त्यांची नाटके उडून जातो ना विश्वास उडून जातो गटकीत अशी वागायच्या व्यक्ती तसे मला 5 पोरी ना ते बाकीचे गरीबच आहे ना ग आलं का लक्षात मोठा मोठी बहीण आहे तिची काय एवढी परिस्थिती नाही ताई सारखी करून द्यावा हा त्याच्यानंतर कोण हा तिथे ते पहिल्यापासूनच सगळे गणित चुकवली त्याच्यामुळे ती जेव्हा तिची निदान पोरं पाहिजे आता त्या पोरांनी तरी सुईचं निघावा पोरगी तर गेली लग्न करू म्हणा पण मग ती उठसूट इथं उठसूट तिच्या का आणि तिचं डोकं यांच्या ह्याच्यात घालते तिचा संसार तिने सांभाळा इकडे याच्यात लक्ष द्यायची गरज नाही पूजा उठसूट यांच्या मध्ये तोंड घालायला बोलायला बोलू लागायला सांगू लागायला तिने सोडून द्यायचं तिचा संसार पाहायचं तिच्या आईकडे पाय काय जाळ सोडणार नाही तुझी आई पाय आणि तुझा संसार पाय अख्ख्या ह्याच्यात यायची पडाय तू ये पाहुणी म्हणून ये हे पण मग त्याचं बसून नादी लागते यांच्यात भेटूशी वाटत जाऊ वाटत पण मग तेवढं पुरतं तेवढं ना भेटलं बोललं बसलं चाल आणि यांच्यातच मला ते पटत दिसले डोळ्याने म्हणून म्हटलं मी आता बहिणीला नाही म्हटलं मी तिला काय म्हणत तिला का त्यांच्यातल्या माळीतली म्हणी तिचा स्वभाव जो आहे ना सारखा हा तिकडच्या खाणीचा स्वभाव हा सणा हे पडेल ना सराव आलं का लक्षात भांडायचे पण परत गोडे वाजतच काही झालंच नाही काही बोलायचं कोणते चव ठेवायची नाही पुढच्या वेळेस बोलायचं आपण त्या जागी जर आपण आपले सगळे माणसं जर असले ना तोंड पाहायची इच्छा होणार नाही किंवा जरी तू पुढे आले तर बोलायची इच्छा होणार नाही आणि आपण तसं बोलणारही नाही का काही झालंच नाही असं तसं ते एकमेकांची इज्जत ठेवती नाही आणि नंतर असे भेटत का काहीच होईल नाही एकदमच भारी एकदमच गोडवा आहे एकदमच भारी आहे असं बाबा असं लय प्रश्न पडतो काय नक्की खरं काय नक्की खोटं काय ही पण असंच करते माझ्या बरोबर
मला नाही पटत त्याच्यामुळे मी तेच तर. जेव्हा ती काही मला वाटलं ना मी त्याच वेळेस तिला खर्च म्हणून टाकीत मध्ये तुम्ही वारंवार बांधते हे करते मला पटतच नाही सारखं आणि मी एक सुद्धा गोष्ट ऍक्सेप्ट करीत नाही नाही. अलग नाही, लक्षात बरोबर. एक सुद्धा जी मला पटत नाही ना आणि मी झापून मोकळं होतो तिला आता जायचं 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 जाऊ नको बाई गेली ठीक आहे गेली काय करू म्हटलं आता मी काय करते तू काय नको करू ये हा का टाइम आहे का जायचा पोरांना लागला असे तसं म्हणजे तिचंच म्हणणं जाऊ द्या मला परत तुम्ही तिचं परत असं म्हणणं का तुम्ही सगळ्यांनी मला गुजी करून ये बाई हा. तू घ्यायला जावा आणि हा. आम्ही नाही बाई नाही का हात जसं काय हातापाया पडून आणलं तिला हा असं करावं पण मग असं करायलाच नाही तर तू कशाला अशी वागणूक करून घेते हा ते आणि आता परत त्या दिवशी फोन केला आम्ही फोन नाही केला ना हा फोन नाही करायला आता यांच्याशी गप्पा मारावं का तिचे नाही तर तिला का फोन नाही केला त्या कारणाने तर तिला जर फोन केला तर ती तास 2-1.5 तास ती अशीच बोलत बसेल हेच करणं आणि ऐकणार तर नाही तिचं आहे तेच ती हाकत बसेल आणि फोनच नाही केला तिला म्हटलं मी करते उद्या फोन पण मग फोन नाही केला मग बोलते माझं काही चुकलं असेल तर तुम्ही आम्हाला तेव्हाच बोला मला काही वाटणार नाही मला समजून सांगा किंवा हे म्हटलं सांगतो ना तुला समजूनही सांगतो पण तुम्ही ऐकतीच नाही हा असं तसं मग बसली ठेवला फोन त्याच्यामुळे फोन नाही मग तिनेच फोन केला का बाई यांनी फोनही नाही केला आम्हाला नाही का म्हणजे मग ती परत थोडस तिच्यावर डाऊट आला का आपलं हे जातं का काय फेल का मग आपल्याला परत आपल्या ह्या कटाने यायले आपल्याला इकडंच राहावं लागत का काय समजलं म्हटलं ये निघून झाले दिवाळी तर ये निघून आता इथं बोगस मी करते त्याच्यामुळे मी संस्कार काढत असेल मला आहे ना म्हणजे संस्कार चांगले आई बापाने ना संस्कार याचेच संस्कार केले 100% बघ तरी यांचे आहे ना हे वागणं बोलणं त्यांचं आहे. तुला सांगितलं ना, सगळ्या लोकांचं तसंच आहे त्या मी पाहिले ते मग कळतं बा संस्कार काय नाही का लक्षात नाही येत हे बरोबर लक्षात नाही येत का काय पण आता तुम्हाला त्या दिवशी नाही का म्हटलं नाही हे संस्कार काढतो बरोबर Hello. अजिबात नाही हे मला माझं काहीच अडत नाही ताई हा खरं सांग काही रिकामं केलं तर इथं मला त्रास आहे खरं सांगायचं आणि रोज सारी काय मी दुख नाही माणूस काम धंदा पाहिजे का इथे दुखणं पाहिजे का बहिणी पुळक्यानी येत्या जात्या आणि मध्ये मध्ये त्यांचंच खटकत त्यांच्या सुद्धा मांडत आहे बहिणी आहे गोडवा तर मग नीटच राहा मग भांडायचं काय कारण आहे 4 दिवस येत्या भेटत्या तर मग नीट राहणं भांडायची काय गरज आहे तुम्हाला एवढं गणगोत पुरत नाही वाटतं भांडायला त्यांच्यात नाही भांडत परत काय रसुआ फुगू त्यांच्यात खेळच डोक्या बाहेरच आहे त्यांच्या खरंच येडं होईल बरं का एखादा माणूस बाहेरचा त्यांच्यामध्ये काय सांगितलं मी त्यांच्या काही अजिबात नाही का 4-5 वर्ष झाले त्यांच्याकडे जातच नाही असला एकदम क्वचित कार्यक्रम तर चुलत भाऊ आहे ना त्यांचे त्यांच्याशी कधी बोलतील कधी बोलणार नाही कधी या मामाशी बोलतील तर त्या मामाशी नाही अशी त्यांची परिस्थिती आपण मग आज कधी मी पाहिलं यांचं कधी इकडं आता तुला समजलं नसेल ना नाही मला काय समजत आपल्याला कधी गोष्टीची माहिती नाही सरावाने दुनियादारी माहित नाही ना यांचं म्हणलं घेतलं नाही आता मी काही कार्यक्रम जरी असले तरी त्यांची टाळी तिला जायचं
एक दिवस राहायची तर 2 दिवस राहायची तुम्हाला तोच काम धंदा आम्हाला जोडून द्या काय काय लहानताईचा नवरा हुशार होता बरं का त्याला येणे असंच करेल का नाही, पण तोही तसाच होता ग तो यांच्यासारखाच होऊन जाईल होता मग ते कटकेत बांध कुदळते कटकेत मग ते वळण पडून गेल्या उठसूट त्यांची ज्याची संगत राहते ना माणसं तशीच होत्या तो यांच्यासारखाच होता संगत आडायचा पण वाढाय वाहता संगत पडून गेली मग पण माणसं वळ खायला